नमस्कार, न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, न्यूज डंकाचं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया ते सबस्क्राईब करा, ज्यामुळे आम्ही वेगवेगळ्या विषयांवरचे जे व्हिडिओ बनवतो ते आपल्यापर्यंत येऊ शकतील. सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीची एक चर्चा महाराष्ट्रामध्ये आहे. 17 जागांसाठी निवडणूक होणार आहे. महायुती, महाविकास आघाडी असे दोन्हीकडचे उमेदवार जे आहेत ते तयार आहेत आणि त्याच्यात चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा या भागातले उमेदवार म्हणून अरुण लखानी यांना भाजपाने उमेदवारी दिलेली. आता अरुण लखानी कोण आहेत तर ते पूर्वीपासून हिंदुत्ववादी विचारधारेचे आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचा संबंध आहे अनेक वर्षांचा. भाजपाचे सुद्धा कार्यकर्ते आहेत आणि तिकडे त्यांचं काम आहे. तेव्हा त्यांनाही उमेदवारी देणं हे अपेक्षित होतं. त्या पद्धतीने ती मिळालेली आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हेच अरुण लखानी सुप्रिया सुळे यांचे व्याहीसुद्धा आहे. सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे आणि अरुण लखानी यांचे पुत्र सारंग लखानी यांचा विवाह निश्चित झालेला आहे आणि त्यामुळे लखानी यांना उमेदवारी मिळाल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या की आता हे नेमकं काय होणार. कारण का शेवटी सुप्रिया सुळेंचा पक्ष म्हणजे अर्थात शरद पवारांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस हा भाजपा विरोधी आहे. हे इतके अनेक वर्षात आपण पाहिलेलं आहे. सगळ्या निवडणुकांमध्ये भाजपाच्या विरोधात उभे राहिलेला हा पक्ष आहे. कडाडून विरोध करणारा, त्यांच्या विचारधारेला विरोध करणारा, हिंदुत्वाला विरोध करणारा असा पक्ष आहे. त्यांनी स्वतःची शिवशाहू फुले आंबेडकर ही विचारधारा सातत्याने पुढे आणलेली आहे. त्या विचारधारेवर, पुरोगामी विचारधारेवर आम्ही चालतो असं शरद पवारांचा पक्ष सांगत आलेला आहे. त्यामुळे भाजपाच्या एवढा विरोधात असलेला पक्ष आता मात्र नातं कोणाशी जोडतोय, त्यांचं कुटुंब कोणाशी नातं जोडतोय तर एका हिंदुत्ववादी विचारधारा त्याला मांडणाऱ्या, त्याच्यातच कार्यरत असणाऱ्या अशा व्यक्तीशी नातं जोडतोय. त्यामुळे हे आश्चर्य व्यक्त केलं जाते. पण अर्थात राजकारणामध्ये असं बऱ्याच ठिकाणी होत असतं की नवरा वेगळ्या पक्षात असतो, बायको वेगळ्या पक्षात असते. अशा पद्धतीने नाती अनेक तयार झालेली आहेत की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या विचारधारांचे अगदी टोकाचे विचार आहेत, एकमेकाच्या कट्टर विरोधक आहेत. असे लोकसुद्धा विवाहाच्या माध्यमातून एकमेकाशी त्यांचं नातं गुंफलं जातं. नाती जी आहे ती दृढ होतात. तसं हे नातं आहे. पण तरी देखील प्रश्न येतो तो राजकारणाचा. त्यावेळेला लोक विचार करतातच की एका बाजूला सुप्रिया सुळे, शरद पवार हे भाजपाला विरोध करणार, टीका करणार, कडाडून टीका करणार, संसदेमध्ये भाजपाच्या प्रत्येक निर्णयाला विरोध करणार, त्यांच्या विरोधात मतदान करणार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरुद्ध त्यांचं प्रत्येक भाष्य असणार. हे सगळं होत असताना इथे मात्र कुटुंबात मात्र हेच दोन्ही वेगवेगळ्या विचारधारा एकत्र नांदणार याचा लोक विचार करतात की मग याला काय नेमकं म्हणायचं, याचा अर्थ कसा काढायचा, असा लोकांच्या मनात प्रश्न आहे. म्हणजे अनेकांचे वेगवेगळ्या पक्षातल्या लोकांचे संबंध असतात. म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असले तरी त्यांचे काँग्रेसमधल्या अनेक नेत्यांशी चांगले संबंध आहेत, त्या काँग्रेसमधल्या अनेक नेत्यांची भाजपातल्या प्रत्येक नेत्याशी संबंध आहेत चांगले. पण ते केवळ चांगले मित्र म्हणून, सहकारी म्हणून एकत्र काम केलंय संसदेमध्ये म्हणा किंवा विधिमंडळात म्हणून ते संबंध असतात. इथे तर थेट नातं तयार झालेलं आहे. व्याही या अर्थाने सारंग लखानी जे आहेत, अरुण लखानी यांचे पुत्र, हे सुप्रिया सुळेंचे आता जावई आहेत आणि जावई म्हणजे अगदी तळहातावरचा फोड, त्या पद्धतीने जपावं लागतं ते नातं जे आहे. ती परंपरा आहे, प्रथा आहे आपल्या या विवाह संस्थेची. त्यामुळे ते लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण होतो की हे नातं जे आहे ते कशा पद्धतीचं आहे. जेव्हा लखानी यांना या संदर्भात विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले आमची विचारधारा वेगळी आहे, त्यांची विचारधारा वेगळी आहे. ते राजकारणामधलं एक मोठं कुटुंब आहे पवारांचं, तेव्हा ते त्यांच्या पद्धतीने काम करणार, आम्ही आमच्या पद्धतीने काम करणार. आणि ते खरंच आहे, तसंच ते होणार आहे. पण तरी देखील लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की एका बाजूला सुप्रिया सुळे भाजपावर टीका करणार, RSSवर टीका करणार आणि कुटुंबात मात्र ते एकत्र नांदणार.
तिथे मात्र कोणती टीका होणार नाही, तिथे कोणतेही एकमेकामधले संबंध जे आहेत त्याच्यात कडवटपणा येणार नाही, याची त्या ठिकाणी खात्री बाळगली जाईल. शेवटी मुलीचा प्रश्न आहे, जावई आहेत ते, व्याही आहेत ते, ह्या सगळ्याचा विचार केला जाईल. आज आपण पाहिलं की शरद पवार हे काही वर्षांपासून भाजपासोबत जायचं की नाही याविषयी विचार करत होते, असं स्वतः अजित पवार म्हणाले. ज्यावेळेला अजित पवार हयात होते त्यावेळेला त्यांनी शेवटी शरद पवारांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि ते भाजपासोबत गेले. तेव्हा त्यांनी अनेक वेळेला सांगितलं की आम्हाला शरद पवार सांगायचे की आपल्याला युती करायची आहे. प्रत्यक्षात जेव्हा तयारी व्हायची त्यावेळेला अचानक माघार घेतली जायची आणि मग ते राहिलंच. शेवटी मग अजित पवार जे आहेत ते त्यातून कंटाळून भाजपासोबत आले. आता दुर्दैवाने ते हयात नाहीत, पण त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि त्यांचा पक्ष हा आता भाजपासोबत आहे, एनडीएमध्ये सुद्धा आहे, महायुतीत आहे. सुनेत्रा पवारांचे पुत्र पार्थ पवार हे आता खासदार झालेले आहेत, म्हणजे ते सुद्धा एनडीएमध्ये आहेत, एनडीएच्या समर्थक आहेत ते. त्यामुळे ते वेगळे झाले, पण स्वतः शरद पवारांची इच्छा होती पण ते होत नव्हतं भाजपासोबत जाणं. आता सुद्धा आपण पाहिलं की राज्यसभेसाठी शरद पवारांची निवड झाली, बिनविरोधच निवडून आलेले आहेत ते, निवडणूक झाली नाही. त्यावेळेला ते जर उभे राहिले नसते तर निश्चितपणे भाजपाने आपला एक उमेदवार उभा केला असता, निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला असता. पण शरद पवार जे आहेत त्यांचं नाव संजय राऊत यांनी घेतलं आणि शरद पवारांचं नाव निश्चित झालं. शरद पवार लढणार म्हटल्यावर भाजपाने त्याच्यामध्ये कुठलीही ही निवडणूक बिनविरोध होईल या दृष्टीनेच काळजी घेतली. म्हणजे एका अर्थाने शरद पवारांना मदत केली, शरद पवारांनी सुद्धा ती मदत घेतलेली आहे. मग याचा अर्थ भाजपा आणि शरद पवार यांचं तिथेही नातं तयार झालं. मग आता हा प्रश्न निर्माण होतोय की लखाणी जे आहेत ते व्याही झाल्यानंतर आता कार्यकर्त्यांनी नेमकं काय करायचं. संजय राऊत यांना या संदर्भात विचारलं पत्रकारांनी. आता अर्थात संजय राऊत हे बाकीच्या सगळ्या पक्षांनी काय काय केलं पाहिजे, त्यांनी कोणते निर्णय घेतले पाहिजेत, एकनाथ शिंदे यांनी काय केलं पाहिजे, फडणवीसांनी काय केलं पाहिजे, हे सगळं रोज सांगत असतात, त्याविषयी सल्ले देत असतात. पण आता शरद पवारांच्या कुटुंबामध्ये सुप्रिया सुळेंचे व्याही म्हणून लखाणी आहेत, तर काय करायचं आता कार्यकर्त्यांनी, असा प्रश्न जेव्हा पत्रकार विचारतात तेव्हा संजय राऊत म्हणतात हा प्रश्न तुम्ही सुप्रिया सुळेंना विचारा. संजय राऊत त्याबद्दल बोलत नाहीत. एरवी ते बाकीच्या सगळ्यांच्या कुटुंबाबद्दल बोलतात, हे वाईट अर्थाने नव्हे, पण त्याविषयी काही उल्लेख आला तर ते बोलतात, टीका करतात. पण शरद पवारांवर ते टीका करू शकत नाहीत. हां, ते म्हणाले की कदाचित उद्या लखाणी जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुद्धा होतील, असं हसत हसत ते म्हणाले. म्हणजे एक प्रकारे टोमणा मारला त्यांनी. म्हणजे हाच प्रश्न कार्यकर्त्यांच्या मनात आहे. संजय राऊत उत्तर देत नसले तरी कार्यकर्त्यांच्या मनात हा प्रश्न आहेच की आम्ही काय करायचे. आम्ही आता मैदानात जेव्हा उतरू, भाजपाच्या विरोधात उतरू, शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊन उतरू, तेव्हा आम्ही टीका करू, RSSवर टीका करू, त्यांच्या हिंदुत्वावर टीका करू. पण तिकडे मात्र सुप्रिया सुळे जे आहेत ते अरुण लखाणी यांच्यासोबत त्यांचं एक नातं तयार झालं, ते व्याही बनले, सारंग लखाणी त्यांचे जावई बनले आणि आपण इथे भांडणार आहोत, पण प्रत्यक्षात ते तिथे कुटुंबामध्ये मात्र एकत्र नांदणार आहेत, हसत खेळत तिथे वातावरण असेल, आम्ही मात्र इथे भांडणार आहोत. एरवी हेच पक्ष जे आहे ते भाजपाला टीका करतात भाजपावर की जेव्हा दुसऱ्या पक्षातला कोणी भाजपामध्ये येतो, काँग्रेसमधला येतो, राष्ट्रवादीतला येतो, उद्धव ठाकरेंच्या पक्षातला येतो, त्यावेळेला टीका केली जाते किंवा त्याला एखादं तिकीट मिळालं, त्याला मोठं पद मिळालं की आता तुमचे कार्यकर्ते काय सतरंजा उचलणार का, असा एक टोमणा मारला जातो नेहमी. अर्थात भाजपाने छोट्या छोट्या अनेक कार्यकर्त्यांना सुद्धा तिकीट दिलेलं आहे, त्यांना पदं दिलेली आहेत. सगळ्यांनाच काय ते देणं शक्य होत नाही, समीकरणं अनेक वेळेला जुळवावी लागतात. पण हा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जातो, ते कार्यकर्ते काय आता फक्त सतरंजा उचलणार का. मग हाच प्रश्न आता सुप्रिया सुळे किंवा शरद पवारांच्या पक्षाला लोक विचारू शकतात की आता तुमचे कार्यकर्ते काय करणार, ते RSSच्या विरुद्ध बोलणार की आता आपल्या नेत्यात जे आहेत त्यांचेच लखाणी यांच्याशी असे संबंध तयार झालेले आहेत, त्यांची मुलगी आणि लखाणींचा मुलगा यांचा विवाह निश्चित झालेला आहे, आता आपण काय भूमिका घ्यायची, टीका करायची की करायची नाही. आणि करायची तर करू, पण मात्र तिकडे मात्र आपले नेते तिथे चांगल्या पद्धतीने हसत खेळत एकमेकाशी त्यांच्या सगळे गोडी गुलाबीचे संबंध जे आहेत ते तसेच राहणार आहेत, हा प्रश्न निर्माण होतो. आणि त्यामुळे हा संभ्रमाचं वातावरण इथे तयार होतं की करायचं काय.
मागे आपल्याला आठवत असेल 2019ला जेव्हा शरद पवारांच्या माध्यमातून महाविकास आघाडी तयार झाली आणि त्याचं नेतृत्व उद्धव ठाकरेंकडे देण्यात आलं, ते मुख्यमंत्री बनले, तेव्हा संजय राऊतांनी एक मुलाखत घेतली होती शरद पवारांची आणि त्याला नाव दिलं होतं एक शरद बाकी गारद. आता इथे बघतोय आपण की कार्यकर्ते गारद व्हायची वेळ आली. ते करायचं काय आता नेमकं? टीका करायची आहे की नाही करायची आहे? केली तर ठीक आहे, आम्ही करू, पण प्रत्यक्ष नेते मात्र भाजपातल्या नेत्यांशी, RSSच्या नेत्यांशी, स्वयंसेवकांशी त्यांच्याही चांगले संबंध ठेवून आहेतच. मग आमचं काय होणार? तेव्हा कार्यकर्ते एका अर्थाने हे गारद झालेले आहेत या सगळ्या निर्णयामुळे, असं दिसून येतं. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.